आज आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू म्हणजे काय हे पाहणार आहोत. ह्या जगामध्ये एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. मग ह्या 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं शास्त्रज्ञांना गरजेचं वाटलं, म्हणून ह्या 118 मूलद्रव्यांचं त्यांनी 3 मुख्य गटामध्ये वर्गीकरण केलं. त्याला आपण मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य असं म्हणत असतो. प्रथमतः आपण मेटल्स म्हणजे काय पाहूया. काय सांगता येईल डेफिनेशन मेटलची पहा. द एलिमेंट्स विच लॉस इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स आर कॉल्ड मेटल्स. धातू म्हणायचं कोणाला तर जी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो धातू असं म्हणतो. म्हणजे साधारणपणे हे आपल्या लक्षात येतं की धातू हे काय करत असतात, इलेक्ट्रॉन देत असतात आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांच्यावर धन प्रभार निर्माण होत असतो. म्हणजे यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये साधारणपणे 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. साधारण प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, आपल्याला ह्या मेटलचे धातूचे गुणधर्म काय सांगता येतील तर बघा. फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था. साधारणपणे भौतिक अवस्था काय असते धातूंची. मेटल्स आर जनरली सॉलिड सबस्टन्सेस म्हणजे धातू जे असतात ते साधारणपणे स्थायू अवस्थेत असतात, घट्ट असतात, कठीण असतात. याला काय अपवाद आहेत. आता गॅलियम आहे किंवा मर्क्युरी, पारा आहे, हे मात्र द्रव अवस्थेत असतात. त्याचबरोबर लस्टर म्हणजे चकाकी. मेटल्स हॅव अ शायनी सरफेस. आता जे धातू आहेत त्यांचा जो पृष्ठभाग असतो तो अतिशय चकचकीत असतो किंवा त्याला चकाकी असते, प्रकाशामध्ये सहज चमकतात. त्याचबरोबर मेलेबिलिटी, त्याला आपण वर्धनीयता म्हणतो. मेटल्स कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट्स. मेलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता, म्हणजे धातूवर ठोकून आघात करून आपल्याला त्याचा पातळ पत्रा सुद्धा तयार करता येतो. यालाच काय म्हणतात, वर्धनीयता हा गुणधर्म म्हणतात. पुढे बघा डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे त्याला आपण तन्यता असं म्हणतो. मेटल्स कॅन बी ड्रॉन इन टू द थिन वायर्स. म्हणजे काय तन्यता म्हणजे काय तर ह्या धातूंच्या आपल्याला बारीक तार काढता येते. आता जे वेगवेगळ्या तारा आहेत, अल्युमिनियमच्या आहेत, तांब्याच्या आहेत, ह्या वेगवेगळ्या तारा म्हणजे हे काय आहेत सगळे धातूचे प्रकार आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याच्यापासून आपल्याला छोट्याच्या छोट्या तारा काढता येतात. त्याचबरोबर गुड कंडक्टर कशाचे तर हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर उष्णता आणि विजेचे धातू हे काय असतात तर उत्तम सुवाहक असतात. त्याच्यातून वीज आणि उष्णता हे सहज वाहून नेली जाते. त्याचबरोबर आपल्याला सांगितले काय बघा पुढचं डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय तर घनता. मेटल्स हॅव अ हाय डेन्सिटी. हे जे धातू असतात याची घनता ही उच्च दर्जाची असते, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सोनरिटी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला नादमयता. मेटल्स प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड व्हेन स्ट्रक. जेव्हा धातूवर आघात होतो तेव्हा त्यांच्यामधून एक प्रकारचा आवाज, एक निनाद निर्माण होतो. उदाहरणार्थ आपली शाळेची घंटा वाजल्यानंतर त्याच्यातून काही काळ थोडासा नादमयता म्हणजे एक स्वर निर्माण होतो, एक आवाज निर्माण होतो. अशा पद्धतीने आपल्याला धातूंचे गुणधर्म सांगता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धातूची उदाहरण आपल्याला काय सांगता येतील. ह्या गुणधर्मावरून तुम्हाला उदाहरण काय सांगता येतील तर धातू हे कठीण असतात, स्थायू असतात. म्हणजे आपलं लोखंड आहे, चांदी आहे, अल्युमिनियम आहे, त्याचबरोबर आपलं कॉपर आहे, त्याचबरोबर सोडियम आहे. हे धातू जे आहेत ही सगळी जी आहेत मूलद्रव्ये ती धातूची उदाहरणे आहेत. यानंतर आपण नॉन मेटल अधातू म्हणजे हे काय पाहणार आहोत. बघा अधातूची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल. द एलिमेंट्स विच ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर्स अँड फॉर्म निगेटिव्ह आयन्स आर कॉल्ड मेटल्स. जी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतात आणि ऋण आयन तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो अधातू असं म्हणतो. म्हणजे ह्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये साधारण 5, 6 किंवा 7 असे इलेक्ट्रॉन असतात, म्हणून ते काय करतात इलेक्ट्रॉन घेतात. अशा मूलद्रव्यांना आपण काय म्हणत असतो अधातू म्हणत असतो. त्यांची उदाहरण आपल्याला देता येतील. फॉस्फरस आहे, सल्फर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन ही सगळी अधातूंची उदाहरणे आहेत. बघा आपल्याला पुढचा घटक प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स म्हणजे अधातूंचे गुणधर्म कशा स्वरूपाचे असतात हे बघायचं आहे. सर्वात सुरुवातीला फिजिकल स्टेट, त्यांची भौतिक अवस्था कशा स्वरूपाची असते. जनरली नॉन मेटल्स कॅन एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. सामान्यपणे किंवा सर्वसाधारण तापमानाला हे अधातू जे असतात ते स्थायू, द्रव आणि वायू ह्या तिन्ही स्वरूपात आढळतात. या मूलद्रव्यांचे प्रकार वेगळे आहेत, त्यामुळे अशी वेगवेगळी मूलद्रव्ये जी आहेत ती अधातूमध्ये समाविष्ट झालेले आहेत. बघा सॉफ्टनेस, दुसरा जो गुणधर्म आहे महत्वाचा तो आहे सॉफ्टनेस. म्हणजे काय तर अतिशय मऊ असतात काय अधातू. जनरली नॉन मेटल्स आर व्हेरी सॉफ्ट. सामान्यपणे अधातू जे असतात ते अतिशय मऊ असतात. त्याचबरोबर तिसरा गुणधर्म म्हणजे ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय तर ठिसूळपणा. नॉन मेटल्स आर सॉफ्ट अँड ब्रेक इझिली. म्हणजे हे जे अधातू आहेत
ते कसे असतात, अतिशय ठिसूळ असतात, त्यामुळे ते सहज फुटतात. त्याच्यावर आघात जर झाला तर ते सहज फुटतात. त्याचबरोबर बॅड कंडक्टर म्हणजे आपण काय म्हणतो ह्याला, दुर्वाहक. कशाचे तर नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. उष्णता आणि विजेचे अधातू हे उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात, म्हणजे त्याच्यातून उष्णता आणि विजेचे वहन होत नाही. त्याचबरोबर लो डेन्सिटी पुढचा गुणधर्म आहे. म्हणजेच काय तर डेन्सिटी म्हणजे काय, घनता. तर नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. अधातूंची घनता जी आहे ती कमी असते, धातूंची जास्त असते, हे आपण बघितलं. त्याचबरोबर सहावा आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी सांगता येईल गुणधर्म, मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी. म्हणजे काय तर वर्धनीयता आणि तन्यता. मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी डू नॉट हॅव मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी म्हणजे अधातूंमध्ये जे आपण वर्धनीयता म्हणतो, वर्धनीयता म्हणजे काय तर पत्रा तयार करणं, आणि डक्टिलिटी म्हणजे काय तर तन्यता म्हणजे तार काढणं. आपल्याला अधातूंपासून कुठल्याही प्रकारचा पत्रा तयार करता येत नाही किंवा त्याच्यापासून तार सुद्धा तयार करता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला अधातूंचे गुणधर्म सांगता येतील. आपण धातू आणि अधातू म्हणजे काय बघितलं. ह्या 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना काही मूलद्रव्ये अशा स्वरूपाची होती ज्यांच्यामध्ये धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म आढळत होते. मग अशा मूलद्रव्यांचा एक स्पेशल एक वेगळा गट केला गेला आणि त्याला नाव देण्यात आलं मेटॉलॉइड्स. तर मेटॉलॉइड्स म्हणजे धातू सदृश म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, काय सांगता येईल आपल्याला. द एलिमेंट्स विच शो द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड मेटॉलॉइड्स. अशी मूलद्रव्य जे धातू आणि अधातू ह्या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात अशा मूलद्रव्यांना आपण धातू सदृश मूलद्रव्ये अशी म्हणत असतो. त्याची उदाहरण काय देतील आपल्याला तर सिलिकॉन, आर्सेनिक, बोरॉन ही धातू सदृश यांची उदाहरणं आहेत, त्याला आपण मेटॉलॉइड्स असं म्हणत असतो. अशाच विविध व्हिडिओमधून शिकत राहा. तुमची जिज्ञासुवृत्ती सतत जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.